अमरावती शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. ज्या मित्रांसोबत मयूरने आनंदाने वाढदिवस साजरा करायचे ठरवले, त्याच मित्रांनी त्याचा काळ बनवून घात घेतला. अमरावतीत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एका तरुणाचा हकनाक बळी गेला आहे आणि संपूर्ण शहर दहशतीखाली आहे. पाहूया या घटनेचा थरार सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीतील कॉटन मार्केट परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ राहणारा मयूर सोलंके. 24 मार्चची ती रात्र त्याच्यासाठी शेवटची ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मयूरचे मित्र त्याला वाढदिवसाच्या पार्टीसाठी विलासनगर परिसरात घेऊन गेलेत, परंतु आनंदाच्या या वातावरणाचं रूपांतर काही वेळातच रक्तरंजित वादात झालं. वादाचे रूपांतर इतकं वाढलं की एका आरोपीने मयूरच्या पोटात चाकू खुपसला, तर दुसऱ्याने निर्घुणपणे त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक मारून त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत. मयूरला गंभीर अवस्थेत आधी खासगी रुग्णालय, नंतर इरविन आणि शेवटी पीडीएमसी रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र 10 दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर 3 एप्रिलच्या रात्री मयूरने अखेरचा श्वास घेतला. मयूरच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नातेवाईकांचा संयम सुटला. गाडगेनगर पोलीस ठाण्यावर जमावाने धाव घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली. 4 एप्रिलला अंत्ययात्रेदरम्यान वातावरण अत्यंत तणावपूर्वक होते. नागरिकांची पोलिसांशी हुज्जत झाली. मात्र सिटी कोतवालीचे ठाणेदार कोटनाके यांनी परिस्थिती संयमाने हाताळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डीसीपी श्याम घुगे, डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कडक पोलीस बंदोबस्त आणि क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले होते. सुरक्षेसाठी चौधरी चौक ते वालकट कंपाऊंड रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मयूर सोलंकेच्या हत्येने अमरावती पुन्हा एकदा हादरली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर लगाम कधी लागणार, फरार 3 आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेरा नाम अशोक चंदूलाल पवार है और ये घटना अपने विलासनगर परिसर की पीछे की है। जो घटना में इनके दोस्त आने वाले थे, जैसा बिहारी विश्वकर्मा और उनका एक भांजा, ये ज़बरदस्ती इनको घर से उठा के लेके गए कि भाई चल आज उसका बर्थडे है, उसको अपन पार्टी करेंगे। तो इसको ज़्यादा नशा वशा कराए और नशे में के हालत में उसको चाकू मार के ये दोनों जन भाग गए वहाँ से। भाग गए तो वो अकेला गिर के उसको पेविंग ब्लॉक मारे वो 2 लड़कों ने, वो पुनसे नाम के लड़के ने, जिसका नाम पुनसे है, और वो आरोपी पकड़ेगा और ये आरोपी अभी फरार है। अभी पुलिस क्या कर रही, कोई गरीब बच्चों को, हमारे बच्चों को मार रही, दौड़ रही, ये अच्छा नहीं है। सबको समान देखो, गुनाह करने वाले बाहर घूम रहे और बगैर गुनाह करने वालों को मार रहे। तो पुलिस प्रशासन का अनदेखी नहीं होना चाहिए, बस इतना ही बोलना है। और जो भी हुआ ये गलत हुआ है और गलत हुआ तो गलत का फैसला कानून करेगा। उसके बीच में हम लोग सबको शांति बनाए रखने का संदेश देंगे कि सब शांत रहो और सब अच्छे से रहो। आरोपी पकड़े गए, फरार है? आरोपी अभी मेरे को लगता है 3 पकड़े गए और बाकी के फरार, मेन फरार है।